छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। आज आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे अध्यक्ष आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब, जिल्ह्याचे अध्यक्ष जगन्नाथ बापू शेवाळे, शिवसेनेचे अध्यक्ष सुरेशभाऊ भोर, त्याचप्रमाणे राजाभाऊ बानखिले, काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राजूभाई इनामदार, आपल्या पक्षाचे अध्यक्ष धोंडीभाऊ शेठ भोर, महिला अध्यक्ष पूजाताई वळसे पाटील, आम आदमीचे अध्यक्ष सन्माननीय वैभवजी टेमकर, बिरसा ब्रिगेडचे अध्यक्ष त्यांचे सगळे सहकारी, किसान सभेचे अध्यक्ष त्यांचे सगळे सहकारी, व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय ज्येष्ठ वडीलधारी मंडळी, तरुण सहकारी मित्र, युवक, महिला, सगळ्या अध्यक्ष उपाध्यक्ष, सगळ्या पक्षांचे, महाविकास आघाडीचे सगळे सहकारी, बरोबर पाटील साहेबांना 3 वाजता इथून हेलिकॉप्टरने टेकऑफ करायचे। मी प्रथमतः आंबेगाव तालुक्यामध्ये आल्यानंतर सर्व व्यासपीठावरील सर्व पक्षाच्या नेत्यांना आणि आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब यांना मनापासून धन्यवाद देतो की यावेळी निर्णय घेत असताना महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून आपण जी उमेदवारी दिली ही देवदत्त निकम यांना दिलेली नसून या तालुक्यातील सर्वसामान्य गोरगरीब जनतेला महाविकास आघाडीने दिलेली ही उमेदवारी आहे। त्याबद्दल आपणा सर्वांचं मी मनापासून कौतुक करतो। या तालुक्यामध्ये अनेक कामं विकासाची झाली असतील, विकासावरती बोललं जातं, परंतु हे होत असताना मला देखील काही सवाल या निमित्ताने उभे करायचे की आज साहेब आंबेगाव तालुक्यामध्ये एवढं मोठं डिंब्याचं 13.5 TMCचं धरण असताना एक दुर्दैव आहे की 35 वर्षापैकी 25 वर्ष राज्याच्या सत्तेमध्ये सहभागी असताना आज या तालुक्यामध्ये या मतदारसंघात या वर्षी देखील जवळपास 39 गावांना उन्हाळ्यामध्ये पिण्याच्या पाण्याकरता टँकर लागत होता आणि दुर्दैवाची बाब की ज्या आदिवासी भागामधील 17 गावांना पिण्याच्या पाण्याकरता टँकर चालू होता। विकास मला एवढं समोरच्यांना विचारायचे बसलेल्यांपैकी नारायणगावला किती जण गेले त्यांनी हात वर करा। गेलेत बऱ्यापैकी। नारायणगावचं एसटी स्टँड तुम्ही पाहिलंय ना? आणि आपलं तालुक्याचं घोडेगावचं एसटी स्टँड पाहिलंय? कसं काय वाटतं? जर साहेब 25 वर्ष मंत्रीपद असताना आणि समोरच्या तालुक्यामध्ये 4 आमदार गेल्या 35 वर्षामध्ये बदललेले असताना एसटी स्टँड सरस कोणाचं आहे? आणि आपलं घोडेगावचं साहेब बसायला सुद्धा लोकांना जागा त्या ठिकाणी नाही। आम्हाला एकच विचारायचंय का गोर गरीब जनते करता, आदिवासी बांधवांकरता जर साधं एसटी स्टँड जर तुम्हाला बांधता आलं नसल, एसटी तर गावगाव जातच नाही, परंतु विकास म्हणजे काय हे देखील जनतेला आपण सांगितलं पाहिजे। आज दवाखान्याच्या इमारती आहेत, डॉक्टर आहेत का? आहेत डॉक्टर? सर्पदंश झाला तरी देखील पेशंटला तिथं लस मिळत नाही। आज वेगळ्या मुद्द्यावर निवडणूक घेऊन चाललेले आहेत। आमचं म्हणणं आहे की देशामध्ये तुमचं सरकार आहे, राज्यामध्ये तुमचं सरकार आहे। आज दुधावाल्यांची काय परिस्थिती आहे? तुम्ही दुधावर बोलत नाही। सोयाबीनची काय परिस्थिती आहे का नाही? सोयाबीनवाले कोणी? तेलाचा डबा केवढ्याला आणि सोयाबीनला काय रेट आहे? 40 रुपये सोयाबीनला दर आणि तेलाचा डबा। तुम्ही याच्यावर बोलत नाहीत। कांद्याची निर्यात बंद करता, 40% एक्सपोर्ट ड्युटी लावता, त्याच्यावर तुम्ही बोलत नाहीत। आमच्या आदिवासी बांधवांच्या हिरड्याचा कायमस्वरूपी प्रश्न तुम्हाला निकाली काढता आला नाही। किसान सभेने आंदोलन केलं आणि 4 वर्षीचे 15 करोड रुपये हिरड्याला जर कोणी मिळून दिले असेल तर किसान सभा आणि आदिवासी कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी केलेल्या आंदोलनामुळे हे सगळं काय झालं। आज एकच या ठिकाणी चालू आहे की दादागिरीची भाषा बोलली जाते। साहेब मोबाईल आमचा, सिम कार्ड आमचं, तुमचं स्टेटस ठेवलं का तासाभरात फोन येतो की जयंत पाटील साहेबांचं स्टेटस कशाला ठेवलं? अरे तुला जर एवढं डोळ्यांना दुखणं होतंय तर आमचं स्टेटस वाचून बघता कशाला? हा आमचा तुम्हाला सवाल त्या ठिकाणी। आज म्हणतात त्यांनी काय केलं? काहीच केलं नाही। नेता एकटा मोठा होत नसतो, ज्यावेळी तंबू असतो त्या तंबूला देखील
आजूबाजूच्या बाजूनी काय लावा लागतात, खांब लावा लागतात, तीर लावा लागतात. तुम्ही काहीच केलं नाही असं काय मानायचं कारण आहे. आजपर्यंत जे काय तुम्हाला मिळालं फक्त आणि फक्त आदरणीय पवार साहेबांचा 7 वेळा तुमच्या पाठीमागे वरदहस्त होता. आणि ही निवडणूक वेगळी आहे. भीमाशंकर कारखान्यामध्ये काम केलं आपण, केलं की नाही केलं? चांगला कारखाना चालला की नाही चालला? साहेब तुमचा कारखाना पाहण्याकरता आलो आणि तुमचा पहिला वीज प्रकल्प पाहिला आणि 2007 सालामध्ये भीमाशंकरला आपण वीज निर्मिती प्रकल्प सुरू केला. त्यावेळी आदरणीय पवार साहेब केंद्रामध्ये कृषी मंत्री होते आणि आपण देखील इकडे खाली कारखान्यामध्ये अध्यक्ष म्हणून काम करत होतो की शेतकऱ्याला चांगला भाव द्यायचा. परंतु भाग विकास निधीच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये 2013 आणि 14 सालामध्ये फक्त ओढा आणि नाला खोलीकरणाचं काम जर कधी झालं असेल तर देवदत्त निकम चेअरमन असतानाच तेवढं काम झालं. 1,15,00,000चं कारखाना, त्याच्यानंतर परत काम झालं नाही. मार्केट कमिटी देशामध्ये साहेब पहिली मार्केट कमिटी जर डिजिटल कुठली झाली असेल, मंचरची मार्केट कमिटी डिजिटल त्या ठिकाणी झाली. शेतकऱ्यांना किती रुपयात आपण जेवण देतो? पोटभर जेवण मिळतं की नाही? ज्यांनी ज्यांनी आस्वाद घेतला जेवणाचा त्यांनी हात वर करा. साहेब हा घ्या पुरावा, देवदत्त निकमने काय केलं का नाही केलं ही जनता या ठिकाणी उघडे डोळा आणि बघा नीट. हे देखील आम्हाला त्या निमित्ताने सांगायचंय. आज मला एवढं सांगायचंय की एकाच विषयावरती निवडणूक घेऊन जाऊ नका. घोषणा जरा थांबवा. साहेबांचं भाषण विचार ऐकायचे. साहेबांना किमान अर्धा तास तर ठेवला पाहिजे. नाही तर मंतर सारखं उमेदवाराला 3 मिनिटं आणि कोल्हे साहेबांना 7 मिनिटं बापू होते त्या दिवशी. की आम्ही तुम्हाला विचारतो, कलमोडीचं आश्वासन सातगाव पठारला दिलं होतं की नाही? हात वर करा. सातगाव पठारचे लोक आहेत का? आलं का पाणी? साहेब त्यांचं एकच म्हणणं आहे, तुमचं कलमोडीचं पाणी नको पण आमच्या 7 बाऱ्यावरचं पहिलं शिक्का काढा. आज ही तिथली सातगाव पठारची जनता म्हणते. कमलचा उपसा सिंचन योजना आदिवासी भागात करायची होती, लक्ष्मण झाली का? दीपक झाली? त्याच्यावर तुम्ही बोला. लोणी धामणीच्या परिसरामध्ये माळसाकांचं पाण्याचं काय झालं त्याच्यावर तुम्ही बोला. आणि थिटेवाडी धरणामध्ये जे पाणी सोडायचं होतं त्याच्यावरती बोला. पण याच्यावरती त्या ठिकाणी बोललं जात नाही. आणि म्हणून ते म्हणतात समोरच्या उमेदवाराकडे काय व्हिजन आहे, ते पुढे काय करणार, आम्ही करणार काय करणार. साहेब सगळ्यात महत्वाचं मी आपल्या साक्षीनं शब्द देतो की उद्या आपलं सरकार राज्यामध्ये स्थापन होणार आहे याची गॅरंटी त्यांना आहे. म्हणून त्यांनी काय भाष्य केलं परवा की निकालानंतर म्हणले परिस्थिती काय, गणित बदलणार. त्यांना त्यांचा पराभव मान्य झाला. कधी झाला? किती तारखेला मान्य झाला? साहेब 24 तारखेला त्यांनी फॉर्म भरताना ज्या मार्केट कमिटीच्या जागेमध्ये त्यांची सभा झाली त्याच जागेवर बापूंच्या कोल्हे साहेबांच्या साक्षीनं आपली सभा किती तारखेला झाली? 28 ला. बारीक कडा कोणाची झाली? आम्ही त्याच दिवशी सेमी फायनल मारलेली आणि साहेब आता फायनल 13 तारखेला पवार साहेब या ठिकाणी येणार आहे आणि बारी आपली घाटाचा राजा त्या ठिकाणी होणार आहे. आपलं सरकार आल्यानंतर महसूल विभागामध्ये मी तुमच्या साक्षीनं शब्द देतो की आमच्या गोर गरीब जनतेचा ज्यावेळी तलाट्याकडे काम असेल, नोंदीचं काम असेल, ते जर 1 महिन्याच्या आतमध्ये झालं नाही तर या तालुक्याचा आमदार म्हणून 32व्या दिवशी नोंद करण्याची जबाबदारी आमदार म्हणून हा देवदत्त निकम घेईल. मोजणीची कामं प्रलंबित आहेत. ब्रिटिशांच्या काळानंतर 77-78 ला जी गटवारी झाली त्याच्यात वेगवेगळे जमिनीचे तुकडे झाले. आपल्याला पहिला कार्यक्रम हातामध्ये घ्यावा लागेल की सरकारी खर्चाने शेतकऱ्यांच्या मोजण्या करून देण्याचं काम आपल्या सरकारला त्या ठिकाणी करावं लागेल. अनेक लोक आजारी पडतात, मुख्यमंत्री सहायता निधी असतो, त्याचप्रमाणे प्रधानमंत्री सहायता निधी असतो. उद्या तुमचा आमदार म्हणून गोरगरिबांना जर हॉस्पिटलचं बिल भरता आलं नाही तर ज्या ज्यावेळी मोठ्यांच्या कार्यक्रमाला, दुसऱ्यांच्या कार्यक्रमाला येईल त्यावेळी तुमच्या पुढे हा आमदार तालुक्याचा धुळी पसरेल आणि तुम्हाला म्हणेल की तुम्ही सत्कारावरती इतर कार्यक्रमावर खर्च करू नका, माझ्या गोर गरीब जनतेकरता ह्या आमदाराच्या पारड्यात काहीतरी टाका. आणि जेवढा निधी गोळा होईल 3 जणांच्या अकाउंटवरती, ते 3 जणांच्या नावावर अकाउंट असेल आणि त्यातील ती रक्कम
गाव सांगेल तेवढी त्या गोरगरीब पेशंटला हॉस्पिटलचं बिल भरायचं काम या तालुक्याचा आमदार करून दाखवणार। इथं 13 तालुके आहेत जिल्ह्यामध्ये, 12 तालुक्यात MIDC आहेत। तरुणांना रोजगार देण्याकरता आंबेगाव तालुक्यामध्ये MIDC आणणार म्हणजे आणणार। आदिवासी भागामध्ये शेजारचा जुन्नर तालुका पर्यटन क्षेत्र आहेत, आमच्याकडे भीमाशंकर आहेत आणि आंबेगाव तालुक्याला देखील पर्यटनाचा दर्जा मिळवून देणार, जुन्नर सारखा म्हणून देणार। डिंबे धरणात मासेमारी करायची, बोटिंग त्या ठिकाणी करायची। आणि साहेब मला विनंती आहे की शेती बागायत झाली, आदिवासी भागातील धरणाच्या पाण्यावर त्या ठिकाणी झाली। आज तुम्ही शेतकऱ्यांना मोफत शेती करता लाईट देताय साहेब, ह्या आदिवासी बांधवाची पाटील साहेब शेती फक्त पावसावर आधारित आहे। इथं भात अवकाळीनं नष्ट झाला तर ह्या लोकांना काही त्या ठिकाणी खायला मिळत नाही साहेब, वस्तुस्थिती आहेत। 58 गाव अशी आहेत की भात निघल्यानंतर हाताला काम साहेब कुठलंही नाही। लोकसंख्या ही त्या परिसरामधली 45,000 लोकसंख्या आहेत आणि हाताला काम नसल्यामुळं डोक्यात काम देत नाहीत आणि लोक व्यसनाधीन होत आहेत। आणि म्हणून जशी बागायती शेतकऱ्याला शेतीला लाईट मोफत मिळते, आपलं सरकार आल्यानंतर पाटील साहेब आदिवासी भागातील लोकांना घराची लाईट ही मोफत देण्याचं काम आपल्याला त्या ठिकाणी करायचं आणि ते करावंच लागेल। आता एकच विषय तालुक्यामध्ये, दुसरा काहीच राहिला नाही। कुठला विषय? आता साहेबांना भाषण करायचंय, अधिक वेळ घ्यायचा नाही। साहेब म्हणतात ह्या मुद्द्यावर बोलायच्यात काय? साहेब ह्या मुद्द्यावर जो कागद दाखवला का त्याच्यावर तुमची सही आहे। आता त्यांनी लोकांना पाण्यासाठी घाबरवतात, वळसे पाटील पडले तर पाटाला पाणी येणार नाही। आणि पुढे काय लिहिलंय? गरीब लोक घाबरतात, पाटाला पाणी बंद करणार। आता जसं तुम्हाला घाबरवतात त्यांचा प्रचार करणारे आहेत का नाहीत? आहेत ना। आता एकच त्यांना विचारा, म्हणा जाऊ द्या मरू द्या, आम्ही इकडं पवार साहेबांच्या पाठीमागे आहेत, आमच्या पाटाला नाही पाणी, आमचा माल जळण, पण तुमच्या पुरतं तर सोडायला सांगा तेवढं। आमचं जळलं त्यांचं हिरवं राहणार आहे का? अरे बनवा बनवी करावी, पण त्याला काहीतरी धागादोरा असला पाहिजे की साहेब सगळ्या गोष्टी मी पुराव्यानिशी बोललेलो आहे, मीडिया पुढे देखील सांगितलेलं आहे। हा बोगदा हेच या तालुक्याचे आमदार, राज्याचे कॅबिनेट मंत्री असताना कृष्णा गोरे महामंडळाने 16/5/2006 त्याला मान्यता दिली। त्यावेळी हे राज्याचे कॅबिनेट मंत्री असताना आमचा पहिला सवाल की पवार साहेबांना सोडताना म्हणता पाण्याकरता सोडलं, पवार साहेबांच्याच काळात तुम्ही कॅबिनेट मंत्री होते, ज्यावेळी कृष्णा खोरेने ठराव मंजूर केला त्यावेळी तुम्ही मंत्रिपदाचा राजीनामा का दिला नाही? नंबर 2, 20/2/2018 तुम्ही विरोधी पक्षात होतात, देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री होते, तुम्ही हे पत्र त्यांना दिलं की डिंबे धरणाच्या पाण्या पातळीची निश्चित करावी, डावा कालवा दुरुस्त करू नये आणि डिंबे माणिकडोह बोगदा करण्याकरता त्याला सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात यावी। हा दुसरा पुरावा धरा तुमच्या हातामध्ये। नंबर 3, 23/6/2022 अजितदादा उपमुख्यमंत्री होते आणि तुम्ही साहेब जलसंपदा खात्याचे मंत्री होते। त्यावेळी YB सेंटरला जी मीटिंग झाली 23 जून 2022 त्यावेळी डिंबे धरणाचा बोगदा जो करायचा आहे त्याची पाण्याची पातळी ही 9.5 TMC ला करण्यात यावी असा ठराव तुमच्या बैठकीत करण्यात आला। सगळे अधिकारी उपस्थित होते आणि 9.5 TMCच्या वर करावा। पहिली सही आहे माननीय दिलीप वळसे पाटील गृहमंत्री महाराष्ट्र राज्य, दुसरी आहे तुमची जयंत पाटील मंत्री जलसंपदा आणि तिसरी सही आहे रोहित दादा पवार आमदार कर्जत जामखेड। त्याच्यानंतर चौथं जे पत्र आहे हे 2 ऑगस्ट 2023 ला पवार साहेबांची साथ सोडल्यानंतर 1 वर्ष झालं, ते राज्याचे सहकार मंत्री होतं आणि त्या पत्रामध्ये त्यांनी असं लिहिलेलं आहे की डिंबे बोगद्याची तळपातळी अंतिम झाल्यानंतर या बोगद्याचा कुकडी प्रकल्पाच्या 4th सुधारित प्रशासकीय मान्यतेमध्ये समावेश करावा। साहेब आता जर याला प्रशासकीय मान्यता जर नसेल तर हा बोगदा मंजूर आहे का, हा आमचा तुम्हाला सवाल आहे। ते म्हणतात बोगदा रद्द झाला, जर प्रशासकीय मान्यता जर असेल तर त्यांनी शासनाचा शासन निर्णय लोकांपुढे त्या ठिकाणी पब्लिश करावा आणि जर तो
प्रशासकीय मान्यता असेल तर तो रद्द केल्याचा देखील शासन निर्णय दाखवावा, आणि नसेल तो त्या ठिकाणी दाखवता येत तर जनतेची जाहीर माफी त्यांनी त्या ठिकाणी मागितली पाहिजे, असं देखील आम्हाला त्या निमित्ताने सांगायचंय. आणि पुढचा विषय आहे का ज्या फुलवडे तळेघरमध्ये, फुलवडे बोरघरमध्ये त्यांना जो बोगदा करायचा आहे ती गावं साहेब पेसा कायद्याच्या अंतर्गत त्या ठिकाणी येत आहेत. आणि तिथं आदिवासी भागातले कोण आहेत, हात वर करा. तुमच्या भागात जर काही करायचं असेल तर कोणाची परवानगी लागते? हा, ग्रामसभेची. मग तुमच्या ग्रामसभेत बोगद्याचा निर्णय झाला का? मग बोगदा होऊ शकतो का? जर माळींची घटना त्यावेळी म्हणले पडकईमुळे पोकलँड चाललं, पोकलँडमुळे डोंगर हादरला आणि माळींची दुर्घटना घडली. आता जर माळीन फुलवड्याच्या बोरगरच्या शेजारी आहे, हा जर बोगदा जर त्या ठिकाणी करायचा असेल तर तो टिकावानीच करावा लागेल ना, खोरण टिकाव. मी एकच सांगतो साहेब, या तालुक्यामधील पाण्याचे जे प्रश्न आहेत, आदिवासीच्या शेती करता उपसा सिंचन, सातगाव पठारवरती शेती करता पाणी, थिटेवाडी धरणामध्ये त्या ठिकाणी असणारं सोडायला लागणारं पाणी, आणि लोणी धामणीच्या परिसरामध्ये शेतीसाठी लागणारं पाणी, जोपर्यंत या मतदारसंघातील पाण्याचा शेतीचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत उद्या या तालुक्याचा आमदार म्हणून डिंब्याच्या धरणाच्या पाण्याच्या एक थेंबाला देखील धक्का लागून देणार नाही. आणि जर धक्का लावण्याचा कोणी प्रयत्न केला तर सगळ्यात पहिली डिंबे धरणामध्ये जल समाधी घेण्याचं काम हा तुमचा आमदार देवदत्त निकम म्हणून त्या ठिकाणी करेल. आणि मला एकच वादा करायचा या निमित्ताने की या तालुक्यामधील 39 गावामध्ये पिण्याच्या पाण्याकरता उन्हाळ्यामध्ये टँकर आहेत. साहेब मी एकच शब्द देतो, जी योजना आहे ती मी आपल्याला सांगतो की या 39 गावामध्ये ज्यावेळी पिण्याच्या पाण्याकरता टँकर चालू करावे लागतात, पहिली सही लोक आमदाराकडे येतात, टँकर चालू करा, ते बीडीओला सांगतात, बीडीओ शिफारस करतो, तहसीलदार त्या ठिकाणी शिफारस करतात आणि शेवटची सही करतात ते कलेक्टर करतात. जर चारही माणसं पिण्याच्या पाण्याकरता जर बंद बाटलीतलं पाणी पित असेल तर आमच्या 39 गावांमध्ये जिथं टँकर चालू आहेत त्या गावांमधल्या जनतेला जर नदीतून कुठून तरी घाण पाणी टँकरमध्ये भरून ते विहिरीमध्ये गाळात सोडलं जातं, ते गढूळ पाणी जर प्यायला मिळत असेल तर उद्या आपलं सरकार आल्यानंतर एक आमदार म्हणून माझं वचन आहे का ज्या ज्या महिलांच्या डोक्यावरचा हंडा आहे तो खाली घेण्याचं काम हा आमदार करेल. आणि तुम्हाला बंद जार मधून आरो प्लांटचं शुद्ध पाणी गॅसच्या सिलेंडर सारखं घरपोच करण्याचं काम त्या ठिकाणी करेल. एवढंच सांगतो. आणि जाता जाता एवढंच सांगतो की आमदार निवडून आल्यानंतर जी काही विकास कामं असतील त्या विकास कामाकरता जनतेला आमदाराच्या दारात तासन तास उभं राहावं लागणार नाही. हा आमदार जनतेच्या दारात येणारा त्या ठिकाणी असेल. रामकृष्ण हरे, रामकृष्ण हरे. धन्यवाद. धन्यवाद आमदार साहेब. यानंतर मनोगत व्यक्त करतील महाराष्ट्र